एअरवर्दी होतं का, म्हणजे विमान उडण्याच्या लायकीचं होतं का, असा एक वेगळा रिपोर्ट हा डीजीसीएचा असतो. तो सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. रुटीन लाईन मेंटेनन्स हा करावा लागतो. एक मेन मेंटेनन्स, इंजिन काढावं लागतं, घालावं लागतं, ऑइल चेक करावं लागतं सगळं. आणि त्यानंतर हा रुटीन मेंटेनन्स, कुठलाही प्रवास झाल्यानंतर ते विमान चेक करावं लागतं, त्याला रुटीन मेंटेनन्स बघावं लागतं. आणि हे अतिशय क्रिटिकल एरिया असतो हा पोलिसांचा विमानाचा. तिथं सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा असतात. तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचे विमानं ठेवलेली असतात आणि तिथं सगळीकडे हँगरच्या बाहेर आणि हँगरच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी असतात. त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरा कुठे आहेत, कसे आहेत, कोण मेंटेन करत होतं, खरंच विमानाला कुणी हात लावला होता का, चेकिंग झालं होतं का, हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे. आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला, कसा केला, काय केला, त्याला विमान कंपनीली सुद्धा शेड्यूल दिला असतं आणि त्या शेड्यूल प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो. ते झालं होतं का, त्याचा रिपोर्ट कुठे आहे. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.